काय तुम्हाला माहीत आहे, एका प्राण्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणं हे गुरुचरित्रानुसार किती मोठं पाप मानलं गेलं आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी मांसाहार करणाऱ्यांबद्दल असा एक धक्कादायक खुलासा केला आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. मांसाहार केवळ शरीराला नाही, तर तुमच्या आत्म्याला सुद्धा नरकाकडे घेऊन जातो का? चला जाणून घेऊया गुरुचरित्रातील ते गुपित. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. दुपारची वेळ होती. गाणगापूरच्या पवित्र भूमीत, जिथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम होतो, तिथे एक वेगळंच चैतन्य सळसळत होतं. हवेत चंदनाचा सुवास दरवळत होता आणि आसमंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रघोषाने दुमदुमून गेला होता. हजारो भक्त लांबून लांबून श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन आले होते. कुणी अंगात ताप घेऊन आलं होतं, कुणी मनाची शांती शोधायला, तर कुणी केवळ त्या तेजाचा एक अंश आपल्या डोळ्यात साठवायला आलं होतं. संगमेश्वर मंदिराजवळ भाविकांची मोठी मांदियाळी जमली होती. याच गर्दीत एक असा गट उभा होता, जिथे काही लोक गंभीर चर्चेत मग्न होते. त्या गराड्यात एक मध्यमवयीन माणूस, जो पेहरावावरून एखादा प्रवासी किंवा व्यापारी वाटत होता, तो मोठ्या आवाजात काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उद्दामपणा होता. तो तिथल्या इतर ब्राह्मणांना आणि भक्तांना उद्देशून म्हणत होता, अहो, तुम्ही कशाला या खाण्यापिण्याच्या नियमांमध्ये अडकून पडला आहात? शेवटी भूक महत्वाची. निसर्गाने आपल्याला दात दिले आहेत, पचनशक्ती दिली आहे. वाघ हरिणाला मारून खातो, मोठा मासा छोट्या माशाला खातो, हा तर निसर्गाचा नियमच आहे ना. मग आपण एखादा प्राणी मारून खाल्ला तर त्यात एवढं पाप कसले? ईश्वरानेच तर ही सृष्टी बनवली आहे. मग त्यानेच बनवलेला जीव त्यानेच बनवलेल्या दुसऱ्या जीवाने खाल्ला तर त्यात काय चुकलं? त्याच्या या बोलण्यावर तिथले काही जुने जाणते लोक अस्वस्थ झाले. पण त्या माणसाचा तर्क इतका धारदार होता की कुणालाही चटकन उत्तर देता येत नव्हतं. तो पुढे म्हणाला, शरीराला ताकद लागते. युद्धावर जाणाऱ्या सैनिकाला किंवा कष्ट करणाऱ्या मजुराला मांसाशिवाय शक्ती कोठून मिळणार? केवळ गवत आणि पालापाचोळा खाऊन शरीर कसं कमवणार? त्याची ही चर्चा हळूहळू वादात रूपांतरित होऊ लागली होती. तिथेच बाजूला उभा असलेला श्री गुरूंचा एक तरुण शिष्य, ज्याचं नाव सिद्ध होते, तोही सर्व ऐकत होता. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. त्याला वाटलं, खरंच या माणसाचं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे का? जर देवानेच हे सर्व निर्माण केलं असेल, तर एका जीवाची हत्या करणं इतकं मोठं पाप कसं ठरू शकतं? सिद्धच्या मनात प्रश्नांचा काहूर माजलं. तो विचार करू लागला की आपण तर अहिंसेचा मार्ग अनुसरतो, पण जगाचा व्यवहार तर हिंसेवरच चालतो. या गोंधळलेल्या अवस्थेत तो थेट श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींकडे जाण्यासाठी निघाला. श्री गुरु त्यावेळी एका विशाल औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज इतकं प्रखर होते की सूर्याची किरणं सुद्धा त्यांच्यासमोर फिकी पडतील. त्यांच्या डोळ्यात अगाध शांतता होती, पण त्याच वेळी त्यात ब्रह्मांडाचं ज्ञान साठवलेलं होतं. सिद्ध तिथे पोहोचला आणि त्याने स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या त्या एका नजरेतच त्यांना सिद्धच्या मनातील सर्व वादळ समजले होते. तरीही त्यांनी शांत स्वरात विचारले, वत्सा, इतका व्याकुळ का आहेस? तुझ्या मनात कोणता संशय घर करून बसला आहे? सिद्धने हात जोडून नम्रपणे विचारले, महाराज, क्षमा करा, पण बाहेर एक माणूस मांसाहाराचं समर्थन करत आहे. तो म्हणतो की निसर्गाचा हाच नियम आहे. जर भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याला मारलं तर ते पाप कसे? आणि जर ते पाप असेल तर त्याचे परिणाम नक्की काय होतात? देवानेच तर सर्व काही निर्माण केलं असेल, तर एका जीवाला खाणं हा गुन्हा का मानला जावा? कृपया माझ्या या अज्ञानाचा अंधकार दूर करा. त्या क्षणी वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. वारा वाहणं जणू थांबलं आणि पक्ष्यांचा किलबिलादही मंदावला. श्री गुरूंच्या मुखावर एक गंभीर पण करुण भाव उमटले. त्यांनी सिद्धकडे अशा प्रकारे पाहिले की जणू ते त्याच्या आत्म्याच्या आरपार पाहत होते. त्या नजरेत केवळ राग नव्हता, तर मानवी अज्ञानाबद्दलची एक अतीव दया होती. स्वामींचे डोळे तेजस्वी झाले. त्यांनी आपला हात उंचावला आणि अत्यंत धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. स्वामी म्हणाले, सिद्ध, तू विचारलेला प्रश्न केवळ तुझा नाही, तर ह्या संपूर्ण मानवजातीच्या विनाशाचा कारण ठरू शकणाऱ्या अज्ञानाचा प्रश्न आहे. लोकांना वाटतं की जीभ तृप्त झाली म्हणजे काम झालं, पण त्यांना हे माहीत नाही की त्या एका क्षणाच्या चवीसाठी त्यांना किती जन्मांची किंमत मोजावी लागते. सृष्टीचा नियम बली तो कानपिडी असा नाही, तर ज्याचं अन्न त्याचं मन असं आहे. तू ज्या हिंसेला निसर्गाचा नियम म्हणत आहेस, ती प्राण्यांची प्रवृत्ती आहे, मानवाचा धर्म नाही.
प्राण्यांना विवेक नसतो, त्यांना पाप पुण्य समजत नाही, पण मानवाला देवाने बुद्धी दिली आहे, विवेक दिला आहे. आणि जेव्हा मनुष्य आपल्या विवेकाचा खून करून केवळ वासनेसाठी दुसऱ्याचा जीव घेतो, तेव्हा ते ब्रह्मांडातलं सर्वात मोठं पाप ठरतं. श्री गुरूंचे शब्द जणू काळजाला चिरत होते. सिद्ध श्वास रोखून ऐकत होता. श्री गुरु पुढे म्हणाले, मांसाहार हा केवळ आहार नाही, तर तो एका जीवाचा आक्रोश आहे, त्याचं भय आहे आणि त्याचा शाप आहे. जेव्हा एखादा प्राणी मारला जातो, तेव्हा त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या मनात जे प्रचंड भय आणि जो संताप निर्माण होतो, तो त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि मांसाच्या प्रत्येक पेशीत उतरतो. आणि जेव्हा एखादा माणूस ते मांस खातो, तेव्हा तो केवळ अन्न खात नाही, तर तो त्या प्राण्याचं भय, त्याचा राग आणि ती हिंसक प्रवृत्ती स्वतःच्या शरीरात घेतो. यामुळे माणसाची बुद्धी तामसी होते, त्याचे विचार हिंसक होतात आणि त्याच्यातील माणुसकी हळूहळू नष्ट होऊ लागते. श्री गुरूंच्या बोलण्यात एक वेगळीच शक्ती होती. त्यांनी सिद्धला समजावून सांगितलं की आहार हा केवळ शरीरासाठी नसून तो मनासाठी असतो. सात्विक आहार माणसाला देवाकडे घेऊन जातो, तर तामसी आहार माणसाला पशुत्वाकडे ढकलतो. पण तुला हे केवळ शब्दांनी समजणार नाही. कर्माचं फळ कसं मिळतं आणि मांसाहाराची चव चाखणाऱ्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागतात, हे समजण्यासाठी तुला एका प्राचीन राजाची कथा ऐकावी लागेल. त्या राजाकडे सर्व काही होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, पण एका चुकीच्या सवयीने त्याचं संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं हे तुला समजलं पाहिजे. श्री गुरूंनी आपल्या हाताने हवेत एक वेगळीच हालचाल केली आणि जणू सिद्धच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. सिद्धला आता गाणगापूर दिसत नव्हतं, तर त्याला दिसत होतं एक विशाल जंगल आणि तिथे शिकारीसाठी निघालेला एक राजा. श्री गुरूंनी कथेला सुरुवात केली. ते सांगू लागले की एका काळी एक पराक्रमी राजा होता, ज्याला रक्ताची आणि मांसाची चटक लागली होती. त्याला वाटायचं की तो राजा आहे, त्यामुळे त्याला हवं ते करण्याचा अधिकार आहे. पण नियती कोणालाही सोडत नाही. स्वामींचा आवाज आता अधिक खोल झाला होता. ते सांगू लागले की त्या राजाने आपल्या आयुष्यात हजारो मूक प्राण्यांचे बळी घेतले होते. त्याला वाटायचं की ही फक्त शिकार आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या विनाशाची जाळी विणत होता. सिद्ध आता त्या राजाच्या काळात पोहोचला होता. त्याने पाहिलं की तो राजा कशा प्रकारे क्रूरतेने जंगलात वागत होता. पण एका विशिष्ट दिवशी एका अशा घटनेने त्या राजाचं नशीब फिरवलं, ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. स्वामींचे डोळे आता त्या मरणाऱ्या प्राण्यांच्या आठवणीने ओलावले होते. त्यांनी सिद्धला सांगितलं, सिद्धा, जो दुसऱ्याचा जीव घेतो त्याला आपला जीव वाचवण्याचा अधिकार उरत नाही. निसर्ग कधीच विसरत नाही आणि कधीच कोणाला माफ करत नाही. त्या राजाने काय केलं होतं आणि त्याला त्याची काय शिक्षा मिळाली हे ऐकल्यावर तुझ्या लक्षात येईल की मांसाहार हा केवळ अन्नाचा भाग नाही, तर तो एका मोठ्या संकटाचं आमंत्रण आहे. स्वामींच्या या शब्दांनी सिद्धच्या अंगावर काटा आला. बाहेर तो माणूस जो तर्क मांडत होता, तो आता सिद्धला अत्यंत पोकळ वाटू लागला. स्वामींच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द सत्याची प्रचिती देत होता. स्वामींनी आता कथेच्या त्या भागाकडे वळले जिथे तो राजा एका गर्भिणी हरिणीचा पाठलाग करत होता. ते दृश्य इतकं भयानक आणि हृदयद्रावक होतं की सिद्धला आपले डोळे झाकून घ्यावेसे वाटले. पण श्री गुरूंनी फक्त नियम सांगितले नाहीत, तर त्यांनी एक अशी कथा सांगितली ज्यामुळे मांसाहार करणाऱ्यांच्या नशिबाचे काय होते हे स्पष्ट झाले. काय होती ती कथा? त्या राजाने असं काय केलं होतं की त्याला खुद्द ईश्वराच्या कोपाला सामोरं जावं लागलं? आणि त्या हरिणीच्या मरतानाच्या त्या शेवटच्या नजरेत असं काय होतं ज्याने राजाचं संपूर्ण साम्राज्य हादरावून टाकलं? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या राजाच्या जंगलात शिरावं लागेल, जिथे कर्माचा हिशोब चुकता होणार होता. कथा आता एका अशा वळणावर आली होती जिथे मांसाहाराचे समर्थन करणाऱ्या त्या माणसाचे डोळेही उघडणार होते. पण राजाचा तो भयानक अंत आणि श्री गुरूंनी दिलेला तो इशारा नेमका काय होता? कर्माचा हा चक्रव्यूह कसा फिरतो? हे सर्व पुढच्या भागात स्पष्ट होणार होतं. श्री गुरूंचा आवाज आता अधिक गंभीर झाला आणि त्यांनी त्या राजाच्या शिकारीच्या त्या शेवटच्या दिवसाचं वर्णन करायला सुरुवात केली, ज्या दिवशी प्रत्यक्ष काळाने राजाचा दरवाजा ठोठावला होता. श्री गुरु सांगू लागले, सिद्धा, तो काळ असा होता जेव्हा धर्माची ग्लानी होऊ लागली होती आणि लोक आपल्या सत्तेच्या नशेत इतके धुंद झाले होते की त्यांना सृष्टीतील इतर जीवांच्या वेदनांची जाणीवच उरली नव्हती. त्या राजाचं नाव होतं चित्रसेन. पराक्रमी, श्रीमंत आणि अफाट सामर्थ्य असलेला हा राजा, पण त्याच्या अंताचं कारण ठरलं ते म्हणजे त्याचं शिकारीचं व्यसन आणि मांसाहाराची ती अघोरी ओढ. त्याच्यासाठी जंगल हे केवळ करमणुकीचं साधन होतं आणि तिथले प्राणी हे त्याचे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ. राजा चित्रसेन आपल्या सैनिकांसह निबिड अरण्यात शिरला होता.
घोड्यांच्या टापांचा आवाज संपूर्ण जंगलात दुमदुमत होता. पक्षी घाबरून आकाशात झेपावत होते, तर लहान प्राणी बिळांमध्ये दडून बसले होते. राजाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवला आणि समोरून धावत जाणाऱ्या एका सशाचा वेध घेतला. सशाच्या रक्ताचा सडा हिरव्या गवतावर पडला, पण राजाला त्याचं काहीच वाटलं नाही. तो आपल्या सेनापतीला म्हणाला, बघितलंस, हा ससा किती वेगाने धावत होता, पण माझ्या बाणासमोर त्याचं काय चालणार? आज रात्रीच्या मेजवानीसाठी हा एक उत्तम पदार्थ ठरेल. चला, पुढे चला, मला आज काहीतरी मोठं सावज हवा रे. सेनापती आणि सैनिक राजाच्या या क्रूरतेवर दाद देत होते. त्यांच्यासाठी हे शौर्य होतं, पण निसर्गाच्या लेखी हे अधर्म होतं. जंगलाच्या आणखी खोल भागात राजा पोहोचला. तिथे एक अत्यंत सुंदर, कोमल आणि शांत स्वभावाची हरणी चरत होती. ती हरणी इतर प्राण्यांसारखी चपळ नव्हती, कारण ती गर्भिणी होती. तिच्या पोटात एक नवा जीव जन्म घेण्याच्या प्रतीक्षेत होता. तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली नव्हती. ती शांतपणे गवताचा घास घेत होती. राजाने दुरूनच तिला पाहिलं. त्याचे डोळे चमकले. त्याने हळूच आपला घोडा थांबवला आणि सैनिकांना शांत राहण्याची खूण केली. राजाने विचार केला की गर्भिणी हरणीचं मांस अत्यंत कोमल आणि चविष्ट असेल. त्याच्या या विचारसरणीत कुठेही दया नव्हती, फक्त वासना होती. राजाने आपला सर्वात धारदार बाण काढला. त्याने धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली. बाण सुटला आणि थेट त्या हरणीच्या कुशीत जाऊन रुतला. हरणीने एक मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली. राजा आणि त्याचे सैनिक आनंदाने ओरडू लागले. ते धावत त्या हरणीजवळ पोचले. हरणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचे पाय थरथरत होते. बाण तिच्या पोटात अशा ठिकाणी लागला होता जिथून रक्त थांबण्याचं नाव घेत नव्हतं. पण त्या वेदनेपेक्षाही तिला आपल्या पोटातल्या त्या अर्भकाची काळजी होती, जो अजून या जगाचं उजेडही पाहू शकला नव्हता. येथेच श्रीगुरूंनी कथेचा वेग मंदावला. सिद्धच्या डोळ्यांसमोर ते दृश्य जिवंत झालं. त्या हरणीने आपले मोठे काळेभोर डोळे उघडले आणि राजाकडे पाहिलं. त्या नजरेत काय नव्हतं, त्यात वेदना होती, त्यात अगाध दुःख होतं, आणि त्याहीपेक्षा जास्त त्यात एक विचारणा होती की का, मी तुझं काय बिघडवलं होतं? माझ्या या निष्पाप जीवाचा काय गुन्हा होता? हरणीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने एकदा आपल्या पोटाकडे पाहिलं आणि मग राजाकडे. तिच्या त्या शांत पण आर्त नजरेने राजाच्या काळजाचा थरका पुडायला हवा होता, पण राजा तर शिकारीच्या धुंदीत होता. हरणीने आपला शेवटचा श्वास घेण्यापूर्वी एक अत्यंत केविलवाणा आवाज काढला. तो आवाज म्हणजे केवळ प्राण्याचं ओरडणं नव्हतं, तर तो सृष्टीच्या निर्मात्याकडे केलेला एक आक्रोश होता. त्या क्षणी त्या हरणीच्या शरीरातून त्या न जन्मलेल्या जीवाचाही अंत झाला. एका शिकारीने एकाच वेळी 2 जीवांची हत्या केली होती. त्या मरणाऱ्या हरणीच्या डोळ्यांतील ती चमक जेव्हा हळूहळू ओसरू लागली, तेव्हा जंगलात एक भयानक शांतता पसरली. जणू काही वाऱ्याने वाहनं थांबवलं होतं आणि झाडांनी आपली पानं मिटून घेतली होती. त्या शांततेत एक अदृश्य शाप दडलेला होता. राजाला वाटलं त्याने विजय मिळवला, पण प्रत्यक्षात त्याने स्वतःच्या विनाशावर शिक्कामोर्तब केलं होतं. राजा चित्रसेनने त्या हरणीचं मांस आपल्या वाड्यात नेलं आणि मोठ्या थाटात मेजवानी झोडली. त्याच्या जिभेला त्या मांसाची चव इतकी आवडली की त्याला वाटलं आपण जगातील सर्वात सुखद अनुभव घेत आहोत. पण त्या रात्रीपासूनच खेळ बदलला. मध्यरात्री राजाला झोपेतून अचानक जाग आली. त्याला भास झाला की त्याच्या कक्षात कोणीतरी रडत आहे. त्याने इकडे तिकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. पण जशी त्याने डोळे मिटले, त्याला त्या हरणीचे ते रडवेले डोळे दिसू लागले. ते डोळे त्याला विचारत होते, माझ्या बाळाचा काय दोष होता? राजा घाबरून उठून बसला. त्याला घाम फुटला होता. दुसऱ्या दिवसापासून राजाच्या शरीरात बदल होऊ लागले. त्याच्या ज्या हाताने बाण चालवला होता त्या हातावर काळे डाग पडू लागले. त्याला तीव्र खाज सुटू लागली. हळूहळू ते डाग संपूर्ण अंगावर पसरले. राजवैद्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी अनेक औषधं दिली, लेप लावले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. राजाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली. ज्या शरीराच्या सौंदर्यावर आणि ताकदीवर राजाला गर्व होता, ते शरीर आता कुजू लागलं होतं. त्याचे सैनिक जे त्याच्या शिकारीच्या वेळी त्याच्या सोबत होते, ते आता त्याच्या जवळ यायलाही घाबरू लागले. राजाच्या राज्यातही अनागोंधी माजली. पाऊस पडणं बंद झालं, शेतं वाळून गेली. ज्या प्रजेचा तो राजा होता, ती प्रजा आता त्याला शिव्या देऊ लागली. राजाला समजलं नाही की हे सगळं एकाएकी कसं घडलं. त्याने अनेक ब्राह्मणांना बोलावून विचारलं, यज्ञ केले, पण शांती मिळाली नाही. एक दिवस एका वृद्ध ऋषींनी त्याला सांगितलं, राजा, तू केवळ एका प्राण्याला मारलं नाहीस, तर तू एका मातेच्या ममतेचा आणि एका न जन्मलेल्या जीवाचा अधिकाराचा खून केला आहेस. ते रक्त आता तुझ्या शरीरातून बोलत आहे. जोपर्यंत तू त्या जीवांचा आक्रोश शांत करत नाहीस, तोपर्यंत तुला या व्याधीतून मुक्ती मिळणार नाही. राजा आता व्याकुळ झाला होता.
त्याला आपल्या कर्माचा पश्चात्ताप होऊ लागला. पण मांसाहाराची ती सवय इतकी जडली होती की शरीराला व्याधी असूनही त्याच्या मनातील वासना मरत नव्हती. त्याला वाटायचं की पुन्हा मांस खाल्लं तर ताकद येईल, पण जसजसा तो मांस खात गेला तसतशी त्याची व्याधी अधिकच बळावत गेली. त्याचे अवयव गळून पडू लागले. तो विव्हळत असायचा, पण त्याला मरणही येत नव्हतं. त्याला त्या हरणीच्या वेदनेची जाणीव आता स्वतःच्या शरीरात होत होती. त्याने ज्या प्रकारे त्या हरणीला तडफडून मारलं होतं तसंच तो आता प्रत्येक क्षणी तडफडत होता. सेनापती राजाच्या कक्षात आला आणि दुरूनच म्हणाला, महाराज, शत्रूने सीमेवर हल्ला केला आहे. आपली सेना कमकुवत झाली आहे आणि प्रजा बंड करत आहे. आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा. राजाच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. त्याच्या जिभेवरही फोड आले होते. त्याने फक्त खूण केली, पण आता काळ निघून गेली होती. राजाला समजलं की त्याने आपल्या शिकारीच्या छंदामुळे केवळ स्वतःचं शरीरच नाही तर संपूर्ण साम्राज्य पणाला लावलं होतं. त्याच्या महालात आता चैतन्याऐवजी मरणाची कळा पसरली होती. श्रीगुरु सिद्धला सांगत होते, बघ सिद्ध, कर्माचा सिद्धांत किती सूक्ष्म आहे. माणसाला वाटतं की कोणी पाहत नाहीये, पण निसर्ग हा सर्वात मोठा साक्षीदार असतो. त्या राजाने जे मांस चवीने खाल्लं तेच मांस आता त्याच्या शरीराचा शत्रू बनलं होतं. मांसाहार हा केवळ शरीराला आजारी पाडत नाही तर तो आत्म्यालाही काळवंडून टाकतो. राजा चित्रसेनची ही अवस्था बघून त्याच्या जवळच्या माणसांनीही त्याला सोडून दिलं. जो राजा एकेकाळी हजारो सेवकांच्या गराड्यात असायचा तो आता एका अंधाऱ्या खोलीत एकटाच पडला होता, स्वतःच्या कर्माची फळं भोगत. सिद्धने विचारलं, स्वामी, पण त्या राजाचा अंत कसा झाला? त्याला यातून मुक्ती मिळाली का? आणि मांसाहार करणाऱ्या सामान्य माणसाचं काय होतं? श्रीगुरूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मुक्ती इतकी स्वस्त नसते वत्सा. राजाचा अंत तर अत्यंत भयानक झाला, पण खरी शिक्षा तर मृत्यूनंतर सुरू होते. चित्रसेनच्या बाबतीत जे घडलं ते ऐकून तुला समजेल की यमलोकात मांसाहार करणाऱ्यांसाठी कोणत्या भयानक शिक्षांची तरतूद आहे. चित्रसेन जेव्हा मरण पावला तेव्हा त्याला न्यायला यमदूत आले. ते यमदूत कसे होते आणि त्यांनी राजाला कोणत्या नरकात नेलं हे ऐकून तुझा आत्माही हादरून जाईल. राजाचा देह जेव्हा शांत झाला तेव्हा त्याच्या राजवाड्यात कोणालाही दुःख झालं नाही. उलट लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण राजाचा सूक्ष्म देह जेव्हा यमलोकाच्या दिशेने निघाला तेव्हा त्याला त्या गर्भिणी हरणीचा आणि त्या जंगलातील हजारो प्राण्यांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. यमदूत त्याला ओढत घेऊन जात होते. राजा ओरडत होता, माफी मागत होता, पण तिथे दया दाखवणं कोणाच्याही हातात नव्हतं. राजाचा अंत तर भयानक झालाच, पण श्रीगुरूंनी पुढे जे सांगितलं ते ऐकून शिष्याला घाम फुटला. मांसाहार केवळ याच जन्मात नाही तर मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाही. यमलोकात चित्रसेनच्या वाट्याला काय आलं आणि मांसाहारामुळे मानवी जीवनात नक्की कोणते आध्यात्मिक अडथळे येतात हे श्रीगुरूंनी पुढच्या भागात स्पष्ट केलं. एका प्राण्याचा जीव घेणं हे केवळ एका क्षणाचं पाप नसतं, तर तो एक असा कर्ज असतो जो जन्मोनजन्मी फेडावा लागतो. चित्रसेनला आता कोणत्या नरक यातना भोगाव्या लागणार होत्या? यमलोकाचा तो मार्ग कसा होता हे जाणून घेणं सिद्धसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अत्यंत गरजेचं होतं. श्रीगुरूंचा आवाज आता अधिकच गंभीर झाला आणि त्यांनी यमलोकातील त्या भयानक दृश्यांचे वर्णन करायला सुरुवात केली. सिद्ध, तू आता राजा चित्रसेनची अवस्था पाहिली, पण हे तर फक्त बाह्य स्वरूप होतं. खरी शिक्षा तर त्याच्या आत्म्याला भोगावी लागली. मृत्यूच्या क्षणी जेव्हा त्याचे प्राण कंठाशी आले होते तेव्हा त्याला यमदूत दिसू लागले. ते यमदूत साधे नव्हते. त्यांचे चेहरे त्या प्राण्यांसारखे होते ज्यांची चित्रसेनने शिकार केली होती. कोणाचे तोंड हरणासारखे होते तर कोणाचे डुकरासारखे. त्यांनी चित्रसेनला लोखंडी साखळदंडांनी बांधले आणि त्याला ओढत नेऊ लागले. तो ओरडत होता, किंचाळत होता, पण त्याची हाक ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. त्याने ज्या प्राण्यांना विव्हळत मारलं होतं आज त्यालाही तसंच विव्हळत यमलोकाची वाट चालू लागली होती. पण सिद्ध, केवळ राजाच नाही तर आजच्या काळात जो सामान्य मनुष्य केवळ जिभेच्या चवीसाठी मांसाहार करतो त्यालाही अशाच परिणामांना सामोरं जावं लागतं. हे मी तुला केवळ भीती घालण्यासाठी सांगत नाही, तर यामागे एक सखोल आध्यात्मिक विज्ञान दडलेले आहे जे आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी कळकळीने सांगितले आहे. श्रीगुरूंच्या वाणीत आता एक वेगळीच धार आली होती. त्यांनी सिद्धला जवळ बोलावले आणि सांगितले, वत्सा, तू कधी मांस या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का? आपल्या संस्कृत व्याकरणात आणि प्राचीन ग्रंथांमध्ये मांस या शब्दाची फोड अत्यंत भयावह रीतीने केली आहे. माम स खादयती इति मांसः याचा अर्थ असा होतो की जो मला माम आज खातोय त्याला सह मी पुढच्या जन्मी खाईन. हा केवळ शब्द नाही तर हा एक वैश्विक करार आहे.
जेव्हा तू एखाद्या जीवाचा बळी घेतोस तेव्हा तू नकळतपणे त्या जीवाशी एका कर्माच्या बंधनात अडकला जातोस. निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. जर तुम्ही कुणाला मृत्यू दिला असेल तर तो मृत्यू तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात परत येणारच. आज तू शिकारी आहेस आणि तो सावज आहे, पण उद्या काळ फिरला की तो शिकारी असेल आणि तू त्याचं सावज असशील. हा जन्म-मृत्यूचा फेरा मांसाहारामुळे कधीच संपत नाही. सिद्ध हादरून गेला होता. त्याने कधीच या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता. श्री गुरु पुढे सांगू लागले, आता तुला मी याचं वैज्ञानिक आणि मानसिक कारण सांगतो. जेव्हा एखाद्या प्राण्याला कापलं जातं तेव्हा त्याला आपल्या मृत्यूची स्पष्ट चाहूल लागलेली असते. तो प्राणी अत्यंत दहशतीत असतो. त्या मृत्यूच्या भयापोटी त्याच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरके, हॉर्मोन्स आणि विषारी द्रव्य प्रचंड वेगाने स्त्रवू लागतात. राग, भीती, द्वेष आणि अगतिकता या भावना त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात उतरतात. जेव्हा मनुष्य ते मांस खातो तेव्हा तो केवळ प्रथिने किंवा पोषक तत्व खात नाही, तर तो त्या प्राण्याचा तो प्रचंड राग आणि ते अतीव भय आपल्या शरीरात घेतो. याचा परिणाम काय होतो? माणसाची प्रवृत्ती तामसी होऊ लागते. त्याच्या चिडचिडेपणा वाढतो, वासना प्रबळ होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा विवेक नष्ट होतो. सात्विक आहारामुळे बुद्धी तल्लख होते आणि मन देवाकडे वळते, पण मांसाहारामुळे मन चंचल आणि हिंसक बनते. ज्याच्या अन्नात हिंसा आहे त्याच्या विचारात शांती कधीच नांदू शकत नाही. स्वामींचा आवाज आता अधिकच गंभीर झाला होता. त्यांनी पंचसुना या संकल्पनेबद्दल सांगायला सुरुवात केली. सिद्ध, तुला वाटतं की फक्त काठिकच पाप करतो? नाही. शास्त्रात पंचसुना नावाचा एक सिद्धांत आहे. एका गृहस्थाच्या घरात कळत नकळत 5 प्रकारच्या हिंसा घडत असतात. चुलीत लाकडं जाळताना, झाडू मारताना, धान्य काढताना, पाण्याचे भांडे भरताना आणि दगडधोंड्याच्या कामात. या 5 ठिकाणी सूक्ष्म जीव मरतात म्हणून त्याचं पाप लागू नये म्हणून आपण वैश्वदेव आणि बलिहरण सारखे विधी करतो. आता विचार कर, जिथे कळत नकळत होणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या हत्येचे इतके विचार करावे लागतात, तिथे जिभेच्या चवीसाठी प्रत्यक्षपणे जाणीवपूर्वक एखाद्या मोठ्या प्राण्याची मान कापली जाते, त्याचं पाप किती अथांग असेल? हे पाप केवळ कापणाऱ्यालाच लागत नाही, तर जे त्या हत्येचे समर्थन करतात, जे ते मांस विकतात, जे ते शिजवतात आणि जे ते चवीने खातात, या सर्वांना त्या कर्माचा वाटा उचलावा लागतो. कोणीही यातून सुटू शकत नाही. इथेच श्री गुरूंनी कथेची गती एकदम मंदावली. सिद्धच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. श्री गुरूंनी आपली दृष्टी स्थिर केली आणि ते त्या नरक यातनांचे वर्णन करू लागले, जे ऐकून काळजाचा थरकाप उडावा. सिद्ध, तू कल्पना कर एका अशा ठिकाणाची जिथे चहूकडे अंधकार आहे आणि हवेत केवळ रक्ताचा आणि जळणाऱ्या मांसाचा वास आहे. याला कुंभीपाक नरक म्हणतात. जे लोक या पृथ्वीवर मुक्या प्राण्यांना गरम तेलात तळून किंवा विस्तवावर भाजून खातात, त्यांना यमदूत अशाच प्रकारे गरम तेलाचा कढईत टाकतात. तिथे आत्मा मरत नाही, पण वेदना मात्र शरीरासारख्याच होतात. तो जीव ओरडतो, सुटकेसाठी प्रार्थना करतो, पण त्याला कोणीही वाचवू शकत नाही, कारण त्याने जेव्हा प्राण्यांना मारले होते तेव्हा त्यानेही त्यांची दयाळू हाक ऐकली नव्हती. तिथे यमदूत त्या जीवाचे तुकडे करतात, जसे त्याने पृथ्वीवर प्राण्यांचे केले होते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे दुःख भोगून झाल्यावर त्या जीवाचा जन्म पुन्हा एका प्राण्याच्या रूपात होतो, ज्याला पुन्हा कापलं जाणार असतं. हा चक्रव्यूह किती काळ चालेल हे केवळ त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. स्वामींनी हे सांगत असताना सिद्धच्या खांद्यावर हात ठेवला. सिद्ध थरथर कापत होता. स्वामींच्या शब्दात आता एक आर्तता होती. वत्सा, भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाने तर यापासून लांबच राहायला हवं. जर तुला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुझं हृदय दयेने भरलेलं हवं. ज्या हृदयात दुसऱ्याच्या रक्ताची ओढ आहे तिथे देव कसा काय वास करेल? विठ्ठल असो वा नृसिंह सरस्वती, ते सर्व प्राणी मात्रांमध्ये आहेत. जर तू एका प्राण्याला मारतोस तर तू प्रत्यक्षपणे त्या ईश्वराच्या अंशालाच वेदना देतोस. तुला वाटतं की देवाला नैवेद्य दाखवून आणि मंत्र म्हणून तू मुक्त होशील? नाही. ईश्वर रक्ताचा नैवेद्य स्वीकारत नाही, तो प्रेमाचा आणि करुणेचा भुकेला असतो. जो मनुष्य दुसऱ्याच्या प्राणांचं रक्षण करतो तोच ईश्वराच्या कृपेला पात्र ठरतो. मांसाहार करणारा माणूस आध्यात्मिक प्रगती कधीच करू शकत नाही, कारण त्याची कुंडलिनी शक्ती त्या तामसी अन्नामुळे खालच्या चक्रांमध्येच अडकून पडते. त्याला उच्च अनुभूती कधीच येत नाहीत. सिद्धने आपले दोन्ही हात जोडून श्रीगुरूंचे पाय धरले. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याला स्वतःच्या अज्ञानाची लाज वाटू लागली होती.
तो म्हणाला, स्वामी, मी आजपर्यंत फक्त माझ्या सुखाचा विचार केला. निसर्गाचा नियम म्हणून मी या क्रूरतेकडे दुर्लक्ष केलं. पण आज मला समजलं की मांसाहार हा केवळ अन्नाचा प्रकार नसून तो एक आत्मघाती मार्ग आहे. पण महाराज, ज्यांनी आजपर्यंत हे पाप केलं आहे, ज्यांनी अज्ञानापोटी मांस खाल्लं आहे, त्यांचं काय? त्यांना कधीच मुक्ती मिळणार नाही का? यमलोकाची ती भयानक कढई आणि तो मांस खादयतीचा शाप काय कधीच संपणार नाही का? यातून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही का? श्री गुरूंच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटलं. त्या हास्यात एक आशेचा किरण होता. त्यांनी सिद्धला सावलीत नेले आणि अत्यंत शांतपणे सांगायला सुरुवात केली की सृष्टीच्या या कठोर नियमांमध्ये सुद्धा एक दयाळू मार्ग दडलेला आहे. सिद्ध, पश्चात्ताप ही सर्वात मोठी शक्ती आहे. पण केवळ पश्चात्ताप पुरेसा नाही, तर त्याला कर्माची जोड हवी. मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे मी तुला सांगेन, पण त्यासाठी तुला तुझं संपूर्ण आयुष्य बदलायची तयारी ठेवावी लागेल. सिद्धच्या मनात आता एकच प्रश्न होता, मग मांसाहार करणाऱ्यांना कधीच मुक्ती मिळत नाही? यावर श्रीगुरूंनी कोणता उपाय सांगितला? ज्यांच्या हातून हे पाप घडलं आहे त्यांनी ते कसे धुवून टाकावे आणि खऱ्या अर्थाने सात्विक जीवन कसे जगावे? या प्रश्नांची उत्तरे आता श्रीगुरू देणार होते. कथेचा हा शेवटचा भाग केवळ एका शिष्यासाठी नव्हता, तर तो संपूर्ण जगाला नवी दिशा देणारा होता. श्रीगुरूंनी आता आपला उपदेश अंतिम टप्प्याकडे नेला, जिथे अंधकार संपून प्रकाशाची सुरुवात होणार होती. पण तो उपाय सोपा नव्हता. त्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा बळी द्यावा लागणार होता. तो उपाय काय होता हे आता श्रीगुरू सांगणार होते. श्रीगुरूंचे ते शब्द ऐकून सिद्धच्या अंतःकरणात एक अभूतपूर्व खळबळ वाजली होती. त्याच्या मनातील तर्काचे सर्व गड कोसळले होते आणि तिथे आता केवळ पश्चात्तापाची एक शुद्ध भावना शिल्लक उरली होती. त्याने श्रीगुरूंचे पाय घट्ट धरले आणि गदगद स्वरात विचारले, महाराज, माझं अज्ञान अगाध होतं, पण आता डोळे उघडले आहेत. ज्यांनी कळत न कळत हे पाप केलं आहे त्यांच्यासाठी आशेचा कोणताही किरण नाही का? हा कर्मविपाकाचा फास तोडता येतो का? श्रीगुरूंनी त्याला प्रेमाने उठवले आणि शांतपणे सांगू लागले, वत्सा, ईश्वराची करुणा त्याच्या न्यायापेक्षाही मोठी आहे. जो जीव मनापासून आपल्या चुकीची कबुली देतो आणि पुन्हा ती चूक न करण्याची वज्रनिर्धारपूर्वक शपथ घेतो, त्याच्यासाठी मोक्षाची दारे उघडली जातात. पण लक्षात ठेव, पश्चात्ताप हा केवळ शब्दांत नसावा, तो कृतीत उतरल्या पाहिजे. मांसाहाराचा त्याग करणे हे पहिले पाऊल आहे. ज्या जिभेला रक्ताची सवय लागली आहे तिला आता हरिनामाच्या अमृताची गोडी लावायला हवी. पण केवळ मांस सोडणे पुरेसे नाही, तर आजवर केलेल्या हिंसेची भरपाई तुला अहिंसेच्या मार्गाने करावी लागेल. प्राण्यांवर दया करणे, भुकेल्या जीवांना अन्न देणे आणि शक्य असेल तिथे मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवणे हेच खरे प्रायश्चित्त आहे. श्रीगुरू पुढे म्हणाले, सिद्ध, अन्नाचा मनावर होणारा परिणाम अत्यंत सूक्ष्म असतो. जैसा अन्न वैसा मन ही उक्ती उगीच रूढ झालेली नाही. जेव्हा तू शुद्ध, सात्विक आणि अहिंसक मार्गाने मिळवलेले अन्न ग्रहण करतोस तेव्हा तुझे विचारही तसेच निर्मळ होतात. सात्विक अन्नातून सत्वगुणाची वृद्धी होते, ज्यामुळे तुला ईश्वराचे चिंतन करणे सोपे जाते. आणि या प्रवासात सर्वात मोठे शस्त्र आहे ते म्हणजे नामस्मरण. ज्या जीवाच्या मुखात अखंड नाम असते त्याच्या अंतःकरणातील तामसी संस्कार जळून खाक होतात. नामामध्ये ती शक्ती आहे जी नरकाचे दरवाजे बंद करून वैकुंठाची वाट मोकळी करू शकते. पण हे सर्व करताना मनात हा भाव हवा की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याच एका परब्रह्माचा अंश वास करत आहे. सिद्धने त्याच क्षणी औदुंबराच्या साक्षीने आणि श्रीगुरूंच्या चरणांवर हात ठेवून शपथ घेतली, महाराज, आजपासून मी मांसाहाराचा कायमचा त्याग करत आहे. केवळ मीच नाही, तर माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मी या पापापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या हातून यापुढे कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही याची मी ग्वाही देतो. सिद्धच्या या दृढ निश्चयामुळे वातावरणात एक विलक्षण प्रसन्नता पसरली. श्रीगुरूंच्या मुखावरही एक समाधानकारक हास्य उमटले. त्यांनी सिद्धला सांगितले की खरी भक्ती ही केवळ जपजाप्यात नसून ती सर्व प्राणीमात्रांच्या सेवेत आहे. येथून पुढे कथेचा वेग मंदावला आणि एक अत्यंत भावुक क्षण उभा राहिला. श्रीगुरूंनी सिद्धला आपल्या जवळ बोलावले आणि त्याला डोळे मिटायला सांगितले. सिद्धने डोळे मिटले आणि त्याला अचानक आपल्या शरीराच्या आत एक वेगळेच स्पंदन जाणवू लागले. काही क्षणांपूर्वी ज्या सिद्धला भीती वाटत होती त्याला आता एक असीम शांतता जाणवत होती. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने सिद्धची दृष्टी पालटली होती. सिद्धने जेव्हा पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्याला समोरून एक लहानसा पक्षी उडत येताना दिसला. तो पक्षी जेव्हा त्याच्या जवळ आला
तेव्हा सिद्धला त्या पक्षात केवळ एक जीव दिसला नाही, तर त्याला त्या पक्षाच्या डोळ्यात खुद्द श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे प्रतिबिंब दिसले. त्या लहानशा जीवाच्या हृदयाची धडधड सिद्धला स्वतःच्या हृदयात जाणवू लागली. त्याला जाणवले की ज्या प्राण्यांना आपण केवळ अन्न समजत होतो, त्यांच्यातही तेच चैतन्य आहे जे माझ्यामध्ये आहे. प्राण्यांचे भय, त्यांचे प्रेम, त्यांची भूक हे सर्व आता सिद्धला स्वतःचेच वाटू लागले होते. त्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते एका महान सत्याच्या साक्षात्काराचे होते. त्याने पाहिले की केवळ माणसातच नाही, तर जंगलातील प्रत्येक पाल्याताचोळ्यात, प्रत्येक कीटक पतंगात आणि पशुपक्षात तोच विठ्ठल, तोच श्रीगुरु नांदत आहे. ज्या जिभेला एकेकाळी मांसाची हाव होती, ती जीभ आता केवळ दिगंबरा दिगंबरा नामात रमली होती. सिद्धला आता सर्व सृष्टी आपले कुटुंब वाटू लागली होती. त्याला असे वाटले की जर आपण एकाही प्राण्याला दुखावले, तर आपण प्रत्यक्ष आपल्या गुरूंनाच दुखावत आहोत. या भावुक क्षणी श्रीगुरूंनी सिद्धच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवला. त्या स्पर्शाने त्याला असे वाटले की त्याच्या हजारो जन्मांचे पाप जळून भस्म झाले आहे. त्याच्या मनातील हिंसेचा लवलेशही शिल्लक राहिला नव्हता. त्याचे संपूर्ण शरीर एखाद्या शुद्ध स्फटिकासारखे चमकू लागले. श्रीगुरु म्हणाले, वत्सा, आज तुझा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला आहे. जो मनुष्य सर्व भूतांच्या ठाई ईश्वराला पाहतो, त्यालाच खरे ज्ञान प्राप्त होते. आहार हा केवळ शरीराचे पोषण करण्यासाठी असावा, कुणाचे प्राणहरण करण्यासाठी नाही. आता तू मुक्त आहेस, जा आणि हा करुणेचा संदेश जगाला वे. सिद्ध तिथेच बसून राहिला. त्याला आता कुठेही जाण्याची ओढ उरली नव्हती, कारण त्याला सर्व काही तिथेच प्राप्त झाले होते. गाणगापूरच्या त्या संगमावर आता फक्त मंत्रघोष नव्हता, तर तिथे प्रत्येक जीवाबद्दलची एक अथांग दया आणि प्रेम वाहत होते. सिद्धला समजले होते की मांसाहार हे केवळ एक पाप नसून ते आपल्यातील ईश्वराचा गळा घोटण्यासारखे आहे, आणि अहिंसा हा केवळ एक शब्द नसून तो साक्षात धर्माचा आधार आहे. श्री गुरूंच्या त्या एका शिकवणीने एका भरकटलेल्या जीवाला सन्मार्गावर आणले होते. दिवस मावळतीला आला होता, पण सिद्धच्या जीवनात मात्र ज्ञानाचा उदय झाला होता. त्याने पाहिले की सृष्टीतील प्रत्येक जीव आता त्याला आशीर्वाद देत आहे. तो राजा चित्रसेन, तो शिकारी आणि त्या गर्भिणी हरणीची कथा आता सिद्धच्या मनावर कायमची कोरली गेली होती. पण आता त्या कथेत भीती नव्हती, तर एक शिकवण होती. ज्या राजाने चुका केल्या होत्या, त्याच्या अंतातून सिद्धने धडा घेतला होता, आणि श्री गुरूंच्या कृपेने त्याने स्वतःचे भविष्य उज्ज्वल केले होते. कथेचा हा प्रवास आता पूर्णत्वास आला होता. सिद्धचे मन आता सात्विकतेने नाहून निघाले होते. त्याने गाणगापूरच्या पवित्र धुळीत लोळण घेतली आणि पुन्हा एकदा श्रीगुरूंना वंदन केले. त्याच्या आयुष्यातील तो अंधकार आता कायमचा दूर झाला होता. श्रीगुरूंनी त्याला अभय दिले होते की जो मनुष्य अहिंसेचे व्रत घेतो, त्याचे रक्षण खुद्द ईश्वर करतो. कर्माचे ते भयानक चक्र आता सिद्धसाठी थांबले होते, कारण त्याने कर्माच्या मुळाशी असलेले प्रेम आणि दया ओळखली होती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्कीच लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.